कौशिक जमीनदाराच्या शेतीत मजुरी करत असे. प्रतिदिवस. हे घे तुझे पैसे. धन्यवाद जमीनदार साहेब. कौशिक तर त्याच्या कामावर खुश होता, पण त्याची बायको सुरेखा आनंदात नव्हती. कौशिक आणि सुरेखाच्या लग्नाला आता 6 महिनेच झाले होते. हे घे आजचे पैसे. तुमचे पैसे घर चालवण्यातच खर्च होऊन जातात. आता भविष्यासाठी पैसे कसे वाचवणार? आता जे काही मी कमावतो ते सगळं तुलाच तर देतो. जर मला यापेक्षा जास्त कमवायचे असेल तर स्वतःचे शेत हवे. स्वतःचे शेत नसलं तरी तुम्ही भाड्याने तरी शेत घ्या. माझी बहीण सांगत होती तिचा नवरा शहरातून पैसे कमवून आलाय आणि आता त्यांनी जमीनदाराकडून भाड्याने शेत घेतलंय. तुम्ही पण असंच करा ना. तसा विचार वाईट नाहीये. गृहस्थीसाठी हे सर्व करावंच लागेल. सुरेखा हे ऐकून खूप आनंदात होती. तिला आशा होती की त्यांचं नशीबही लवकर बदलेल. दुसऱ्या दिवशी कौशिक जमीनदाराच्या शेतात आला. जमीनदार साहेब, मी उद्यापासून येणार नाही. का? मी शहरात जातोय. नुकतंच लग्न झालंय. घर चालवायला जास्त पैसे हवेत. शहरातून खूप पैसे घेऊन येईन आणि तुमच्याकडून शेत भाड्याने घेऊन शेती करेन. एवढी मोठी स्वप्न नको पाऊस कौशिक. शहरात जाऊन पैसे कमावणे एवढे सोपं नाहीये. मला माहित आहे, पण मला एकदा प्रयत्न करून बघायचा आहे. जशी तुझी मर्जी. जमीनदाराला कौशिकची ही गोष्ट आवडली नाही, पण त्याने तसं दाखवलं नाही. दुसऱ्याच दिवशी कौशिक शहरात गेला. शहरात त्याला मजुरीचं काम मिळालं. इथे मजुरीही जास्त होती. रोज कौशिक 200 रुपये जमा करू शकत होता. असं करता करता कौशिकने 6 महिन्यात खूप पैसे जमा केले आणि मग तो पुन्हा त्याच्या गावी जायला तयार झाला. कौशिक जेव्हा गावी आला तेव्हा सुरेखाचा आनंद गगनात मावेना. तुमच्या आठवणींवरच दिवस ढकलत होते. हे दिवस सुद्धा खूप हळूहळू जातात, पण म्हणतात ना, धीर धरला तर सगळं चांगलं होतं. मी खूप पैसे कमवले आहेत, इतके की आपण शेत भाड्यावर घेऊ शकतो. देवाचे खूप खूप आभार. आता आपलं भविष्य उज्ज्वल आहे. नक्कीच. दुसऱ्या दिवशी कौशिक जमीनदाराला भेटायला त्याच्या शेतावर गेला. मालक, मी पैसे गोळा केले आहेत आणि तुमचं एखादं शेत भाड्यावर हवं आहे. कठीण आहे. माझी सगळी शेते सध्या भाड्यावरच आहे. पण ते नदीजवळ होतं ते रिकामं होतं ना? त्याबद्दल बोलणं चालू आहे. काही दिवसात तेही भाड्यावर जाईल. तू पुढल्या आठवड्यात येऊन भेट. जर ते नाही गेलं तर तुला भाड्याने देईन. ठीक आहे. कौशिक निराश होऊन तेथून निघून गेला. एका आठवड्यानंतर कौशिक पुन्हा जमीनदाराकडे आला. त्यावेळीही जमीनदाराने त्याला टाळलं. असं अनेक वेळा झाल्यावर कौशिकला समजलं की जमीनदार त्याला भाड्याने शेत देणार नाही. मला वाटत नाही की आपल्याला शेत भाड्याने मिळेल. मग आता आपण काय करायचं? काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. पण काय? मी शहरात काही व्हिडिओ पाहिले होते. लोक फॉरेन मध्ये घराच्या आतच शेती करत आहेत. घरात? हो. कितीतरी मग जडीबुटी आहेत ज्या घराच्या आत उगवता येतात आणि खूप महाग विकल्या जातात. जगभरात त्याला खूप मागणी आहे. खरंच? हो. थांब, दाखवतो तुला. कौशिकने सुरेखाला तोच व्हिडिओ दाखवला आणि त्या दोघांना ती आयडिया खूप आवडली. इथे नंबरही लिहिला आहे. उद्या त्यांना जाऊन भेटतो. सुरेखा आणि कौशिकने दुसऱ्याच दिवशी शहरात हायड्रोपोनिक्स शेतीचं वर्कशॉप अटेंड केलं आणि बारकाईने सगळं शिकून घेतलं. कौशिक आणि सुरेखा त्यांच्या घरी आले आणि विचार करू लागले की ते कसे हायड्रोपोनिक्सची शेती करू शकतील. आपल्याला एक मोठं घर भाड्याने घ्यावे लागेल. त्या घरात आपण ट्रॅक्स लावून अशी शेती करू शकतो. पुढल्या गल्लीत विमलाचं 3 मजली घर भाड्याने द्यायचे. ती माझी मैत्रीण आहे. भाडं पण कमी होईल. मग बोलून घेते का तिच्याशी? कौशिक आणि सुरेखाने विमलाचे 3 माळ्याचे घर भाड्याने घेतले. हो, आपल्याला फक्त या घरात शेती करायची आहे.
खालच्या माळ्यावर आपण ना मशरूमची शेती करूया आणि वरच्या माळ्यावर वनौषधीची. हो, आजच जाऊया शहरात बिया वगैरे आणायला. ठीक आहे. कौशिक आणि सुरेखा शहराच्या बाहेरून बिया आणि खत घेऊन आले आणि त्यांच्या या 3 माळ्यांच्या घरात त्यांनी हायड्रोपोनिक शेती करायला सुरुवात केली. काही दिवसातच त्यांनी बियाही पेरल्या. कधीच विचार केला नव्हता की कधी आपण अशी आधुनिक शेतीही करू. पुढे जाणाऱ्या जगासोबत आपणही नवीन नवीन गोष्टी शिकायला हवं. कळलं सुरेखा? जवळजवळ 45 दिवसानंतर त्यांच्या आधुनिक शेतीमध्ये पीक आलं. मशरूम पूर्णपणे तयार होते आणि औषधी वनस्पतीही. त्यांनी मिळून पिकाची कापणी केली आणि मग ती विकायला मोठ्या कंपन्यांमध्ये गेले. त्यांचं सगळं पीक पाहता पाहता विकलं गेलं. सर, सगळे मिळून 3 लाख रुपये झाले आहेत. हा घ्या चेक. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. 3 लाखांचा चेक पाहून कौशिक आणि सुरेखा चकित झाले. त्यांनी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की एका पिकातून त्यांना 3 लाख रुपये मिळू शकतात. कौशिकच्या 3 माळ्याच्या शेतीची आणि 3 लाखांच्या कमाईची गोष्ट गावात आगीसारखी पसरली आणि जेव्हा जमीनदाराला हे कळलं तेव्हा त्याचे डोळे विस्फारले. माझ्या 2 एकर जमिनीची कमाई आहे 3 लाख रुपये आणि कौशिकने फक्त 3 माळ्याच्या घरातून 3 लाख मिळवले. मला त्याच्याकडे जावंच लागेल. जमीनदार कौशिककडे आला. मला माफ कर कौशिक, मी तुला कमी लेखलं. काही हरकत नाही मालक. कौशिकने जमीनदाराला माफ केलं आणि मग जमीनदारासोबत अनेक गाववाल्यांना या आधुनिक शेतीबद्दल समजावलं. कौशिकची इच्छा होती की त्याच्यासोबत सगळ्या गावकऱ्यांचं भलं व्हावं आणि बहुतेक याचमुळे कौशिकची 3 माळ्यांची शेती प्रसिद्ध झाली आणि पेपरमध्येही त्याचा फोटो आला. कौशिकच्या आधुनिक शेतीने त्याची फक्त मिळकतच वाढवली नाही तर त्याला प्रसिद्धही केलं. बदलत्या काळानुरूप आपणही बदलायलाच हवं.